बच्चूभाऊ मुंबईवरून परतल्यानंतर अचानक आंदोलन मागे घेण्यात आलं. चॉकलेट मिळालं असं लोक म्हणतात. त्या आंदोलनात तुमचं काय योगदान? या लोकांनी काय वाईट केलं? चॉकलेट देणाऱ्या त्या जिभेला त्या ठिकाणी शरम नाही वाटली का? या शेतकरी आंदोलनाला इतक्या हलक्या शेलक्या शब्दात बोलताना शरम नाही वाटली? काल तर काय म्हणे त्या कराळे सरांना तुम्ही डायरेक्ट हे मास्तरडे अशा शब्दात बोलले. काय अहंकार, कुठली अहंकाराची भाषा, काय योगदान तुमचं? जर तुम्हाला त्या पद्धतीने बोलता येतं, काय भिकारचोट या सरांना भिकारचोट म्हणता, काय दानशूर करण्याचे औलाद आहेत का तुम्ही? जरा शब्द वापरताना या शेतकऱ्यांचं योगदान काय त्यात बघितलं तर एकीकडे आंदोलन सुरू करण्यापूर्वी बोललं जातं की आपण शेवटपर्यंत लढूया आणि मध्येच एक आश्वासन मिळतं आणि आंदोलन अचानक मागे घेतलं जात आहे. ही भूमिका कुणाची शरद भाऊ? ही भूमिका विधानसभेच्या अधिवेशनाची जाणार होतो, पण अचानक बच्चूभाऊ तिकडे गेले आणि त्यांना चॉकलेट मिळालं असं त्यांचं त्या एक मिनिट, जर तुम्ही एवढे हुशार आहात द्या पुरावा. काय चॉकलेट मिळालं त्याचा पुरावा द्या. अंदाजानं नका करू. शरद जोशी साहेबांचं आंदोलन असंच संपवलं गेलं. ही लोक बोलणारी कोण आहेत? एकदा तुम्ही महात्मा ज्योतिराव फुलेंचा प्रवास तयार करा. महात्मा ज्योतिराव फुलेंचा हरिनारकेंच्या पुस्तकात सांगितलंय 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न होतं. त्या समकाळात टाटांचं उत्पन्न 20,000 रुपये होतं. पुढे चालून महात्मा ज्योतिराव फुलेंच्या थोरल्या सुनेचा मृतदेह बेवारस घोषित केला गेला. आज टाटा कुठे आहेत हे तुम्हाला दिसत नाही? आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.